हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात। मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी जाणार आहे कल्याणला पाठारे नर्सरीमध्ये मी जाणार आहे। मला थोडंसं खतं वगैरे घ्यायची होती म्हणून मी चालली आहे तिकडे। तर म्हटलं जाऊया, ती नर्सरीसुद्धा मी आधी कधी बघितलेली नाही आहे, पण ऐकून आहे की खूप छान नर्सरी आहे, खूप मोठी आणि जुनी नर्सरी आहे ही कल्याणमधली। तर म्हटलं जाऊन येऊया, बघूया काय काय आहे तिकडे। तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। तर आता तयारी केली आहे, जायचं आहे। तर कल्याणला ना डॉक्टर आंबेडकर रोड, भानुनगर इथे ही नर्सरी आहे। भोईवाडा असं सुद्धा म्हणतात त्याला। तर कल्याण वेस्टला आहे हे। तर आता तिकडे आम्ही चाललेलो आहोत। तर आता हर्षद गाडी जरा क्लीन करतोय, तोपर्यंत म्हटलं मी व्लॉगला इथूनच स्टार्ट करते आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला पहिले सांगते। तर चला मग आपण जाऊया पाठारे नर्सरीमध्ये। तर आम्ही कल्याणच्या पाठारे नर्सरीमध्ये आलेलो आहोत। चला आपण आतमध्ये जाऊया नर्सरीच्या। अशी नर्सरी आहे, इथे आलेलो आहोत आम्ही। एंट्रन्स पण किती छान आहे। कल्याणची ना ही खूप जुनी नर्सरी आहे। आपण आता एक्सप्लोर करूया ह्या नर्सरीमध्ये काय काय आहे। तर इथे सगळे सक्युलंट्स ठेवलेले आहेत बघा। 150 रुपये फक्त किंमत आहे सक्युलंट्सची, म्हणजे प्राईस थोडीफार व्हॅरी होते त्याच्या प्रकारानुसार। आता हे आहे लक्ष्मी कमळ, म्हणजे त्याला मराठी किंवा हिंदी म्हणू, आपलं इंडियन नाव दिलेलं आहे। हा आहे चिमिडोरा पाम, तो हे इंडोर प्लांट्स आहेत। हे आहेत कॅक्टस। तर कॅक्टसमध्ये पण किती सुंदर कलर आहेत बघा। इथे गुलाबी कलरचं कॅक्टसचं फूल आहे, येलो आहे, स्पायडर प्लांट्स आहेत, स्नेक प्लांट्स आहेत, आणि हे इथे कुंड्यांचं वगैरे सेक्शन आहे। तर ते आपण नंतर एक्सप्लोर करूया आज आतमध्ये जाऊन। पहिले आपण सगळी नर्सरीतली झाडं वगैरे बघून घेऊया। आता ह्या साईडला हे जे काचेमध्ये दिसतंय ना, हे सगळं एक दुकानच आहे त्यांचं। तिथे गार्डनिंगसाठी लागणारे सगळे इक्विपमेंट्स, जेवढं काही आपल्याला लागतं ना, बियाणं, खतं, औषधं, सगळं काही इथे आतमध्ये मिळतं। तर ह्या साईडला इकडे परत झाडं आहेत। तर इकडे पण मस्त वांग्याची रोपं वगैरे आहेत। ही बघा, ही वांग्याची रोपं आहेत। परत हे चाफ्याची झाडं आहेत, चाफ्याची रोपं। तर चाफ्याचं कसं जर बोन्साई टाईप केलेलं आहे त्यांनी, की इथे मिरचीची रोपं आहेत। अशी बरीचशी शोची वगैरे प्लांट्स आहेत तिकडे। झेंडू बघा किती सुंदर प्रकारचा आहे, खूप छान छान फुलझाडं आहेत। हे आहे फॉक्सटेल म्हणतात त्याला, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, कारण का माझ्याकडे सुद्धा एक झाड आहे असं। अशी बरीच शोची वगैरे झाडं आहेत। बोगनवेलिया आहे। असं छान अगदी हिरवीगार नर्सरी आहे। तुळशीचे रोपं आहेत बघा इथे, आणि सदाफुली आहे, गुलाबाची रोपं आहेत इकडे, बऱ्याच प्रकारचे गुलाब आहेत। परत सीझनल फुलं आहेत। आपल्याकडे नाही आहेत शेवंती नाही आहेत ना आपल्याकडे। अशी छान छान फुलांच्या झाडांची रोपं ठेवली आहेत। हे आहे आपलं अष्टरचं झाड, जे की आपण हळदी कुंकवाला फुलं आणतो ना, ते अशी बागेत आली तर किती छान दिसतील ना, किती मस्त दिसत आहेत ही फुलं। ह्याला डायथन्स असं नाव आहे, आपण अष्टर म्हणतो ना। ती काही सायंटिफिक नावं पण दिलेली असतात नर्सरीवाल्यांना, ती सगळी माहिती असतात। हा इथे झेंडू बघा किती सुंदर, येल्लो, ऑरेंज, आणि ऑरेंजमध्ये पण 2-3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, शेड्स आहेत म्हणजे। हे इथे हँगिंग प्लांट्स आहेत, हँगिंगमध्ये पण खूप सुंदर सुंदर प्लांट्स आहेत बघा। आणि हे बघा, हे टिटोनिया आहे, ह्याला टिटोनिया म्हणतात। हे आहे वँडरिंग ज्यू, बऱ्याच प्रकारचे मनी प्लांट्स आहेत, आणि भरपूर प्रकारचे हँगिंग प्लांट्स आहेत इथे। ही वँडरिंग ज्यूसुद्धा खूप छान दिसते मोठी झाली का, आणि खूप लवकर इझी टू ग्रो आहे ही झाडं। हे आहे ऑफिस टाईमचं झाड। मला एक घाणेरीचं झाड हवं होतं, कधीपासून हर्षद पण मागे लागलं आहे, घ्यायचं। मागे मी एक लावलेलं पण ते जगलं नाही, कोल्हापूरवरून आणलेलं पण ते जगलं नाही।
आता इथे बघतोय मिळतं आहे का ते. इथे छान छान व्हरायटी आहे झाडांची, भरपूर मोठी नर्सरी आहे बघा, खूप मोठी नर्सरी आहे. तर त्यांना विचारलं तर ते म्हणाले की आहे म्हणून घाणेरीचं झाड पण. तर आता बघूया. हे पण किती सुंदर केलं आहे बघा, इकडे मस्त केलेलं आहे, छान झाडांना मस्त शेप दिलेला आहे, एकदम मस्त वाटतंय. खूप सुंदर सुंदर झाड आहे. संध्याकाळचं असं मस्त पक्ष्यांचा आवाज आणि असं खूप छान वाटतंय नर्सरीमध्ये. वाव, चिंचेचं झाड आहे वरती, मस्त घनदाट चिंचेचं झाड आहे. त्यांनी दाखवलंय तिथे ही अशी पर्पल कलरची आहे, छान आहे ना, पर्पल अँड व्हाईट कलरमध्ये आहे ही, सुंदर आहे. तिकडे रेड कलरची आहे. तर फार वर्षांपूर्वी ना, म्हणजे अगदीच पूर्वी, मी खूप लहान असताना ना, आम्ही ज्या कॉलनीत राहायचो ना, तिथे ही घाणेरीची झाडं भरपूर प्रमाणात होती. म्हणजे तेव्हा तर आपोआपच यायची पावसाळ्यात ही झाडं, मग ती वर्षभर असायचीच. तर त्याला खूप छान प्रकारची अशी फुलं येतात. तर माझी खूप आवडती अशी ही झाडं आहेत. म्हणजे फुलांचे रंग वगैरे इतके अप्रतिम असतात ना, की लहानपणापासूनच खूप ऑब्सेशन आहे मला या फुलांचं. तर त्यामुळे मला हे घ्यायचीच होती, ही झाडं मला हवीच होती, म्हणून मग आम्ही आता ह्याची पण रोपं बघतोय. हे एक ते एक असं आणि पांढरं एक असे मिक्स घेऊया. ही पण झाडं किती छान आहेत, मस्त सुंदर आहे. हा पांब किती वेगळ्या प्रकारचा आहे, टेबल पाम आहे. कुठे ही अशी सुंदर सुंदर फुलझाडं, पुन्हा हिरवीगार झाडं, हे सुंदर वातावरण, हे सगळं पाहून माझं मनसुद्धा अगदी गार्डनच झालं आहे. खूप छान वाटतं आहे नर्सरीमध्ये. एक तर तो संध्याकाळचा टाईम आणि पक्ष्यांचा किलबिलाट, ते हिरवंगार सगळं गार्डन, परत मंद मंद हवा सुटली आहे, खूप छान वाटतं आहे. तर असं प्रत्येकाची बाग असावी असं वाटतं ना, आणि मलाही वाटतं अशी माझी छोटीशी का होईना अशी बाग असावी. तशी मी माझ्या खिडकीमध्ये, आता काय करणार ना, फ्लॅटमध्ये राहतो आपण, तर माझ्या खिडकीत मी छोटीशी माझी बाग फुलवली आहे. म्हणजे मला जमेल तशी मी केलेली आहे बाग. कमळ, त्याला तर कळ्या पण आल्यात मस्त. ही कमळाची झाडं त्यांनी टबमध्ये अशी लावून ठेवलेली आहेत पहा. असं ना, पेरूची झाड आहेत. मस्त आंब्याची कलमं आहेत, डाळिंब आहे. हे फायकस आहे. हे मला वाटतं ना, ते सीतेची वेणी म्हणून ते आहे का काय माहिती नाही. सीतेची वेणी येते ना अशी ऑरेंज कलरची, असं फ्लोई असं फूल येतं त्याला. ट्रॅव्हल पाम. हां, मग हे वेगळं आहे. तो मला वाटतं उंच होतो एकदम, असं गार्डनमध्ये लावतात तो आहे. आता बघ नाही, एवढ्याशा आंब्याला मोहर आलाय. केवढंसंच झाड आहे पण त्याला मोहर आलाय. कलम आहे पण छान मोहर आलाय, मस्त. लोटसचे विचारायला पाहिजे, मस्त कळ्या आल्या त्याला. हा, ते होतं ना मग मोठं. छान आहे बघ, कापूर तुळस आहे, जरा वेगळीच आहे ना. हा, ही सगळी तीच आहे. ही सगळी घ्यायच्यात 2 रोपं बरं. हे घे आणि हे एक छान झालंय. तर इथे आम्हाला ही कापूर तुळस दिसली, म्हणून मग 2 रोपं घेतली त्याची. म्हटलं जरा वेगळा प्रकार आहे ना, म्हटलं लावून बघूया कशी वाटते ती. कापूर तुळस घेतली आहे,
आणि थोडी ना घाणेरीची झाडं पण घेतली. तर आवडत तशी आम्हाला काही जागा नाही आहे तेवढी लावायला, आपलं आवडेल तसं थोडं थोडं घेतो. छान वाटतंय पण इथे नर्सरीत येऊन, आणि हवा पण अगदी मस्त छान एकदम मस्त वाटतं एकदम संध्याकाळच्या वेळेस ना, खूप छान वाटतं. चांगली आहे नर्सरी, म्हणजे भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे झाडांची. औषधं आहेत, बियाणं आहे, फुलांचं वगैरे, फुलांचं भाज्यांचं बी, औषधं फवारणे, परत सगळे इक्विपमेंट्स झाडांसाठी लागणारे, बागेत लागणारे सगळे इक्विपमेंट्स आहेत. ते पण मयूरपंखीचं झाड बघा किती छान आहे, सुंदर आहे एकदम. हो छान आहे ना मस्त. ते पण बघ किती छान आहे, ते पण होतं तिकडे. क्रिसमस ट्री आहे तिकडे. कढीपत्ता, ही काळी तुळस आहे, ही काळी तुळस. आता आम्ही कुंड्यांच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. एंट्रन्सलाच महाराजांची अशी छान मूर्ती ठेवली आहे, मस्त वाटलं एकदम बघून. शिवाजी महाराज की इथे सगळ्या गार्डन ॲक्सेसरीज ठेवल्या आहेत, खूप छान आहे. हे स्टँड पण मस्त आहे बघ ना, 3350. छान आहे ना, पण सुंदर आहे. ते पण मस्त आहे, कसं गॅलरीत वगैरे ठेवायला. ही कमान व किती सुंदर आहे. कसं पॉट्स पण खूप छान छान आहेत त्यांच्याकडे, मस्त मस्त पॉट्स आहेत. तर इथे मोठ्या मोठ्या कुंड्यांची एवढी छान आणि एवढी व्हरायटी आहे ना, खूपच एलिगंट अशा डिझाईन्स आहेत त्या कुंड्यांच्या, आणि खूपच मस्त मस्त पॉट्स आहेत हे. आणि रेट पण तसे मला रिझनेबलच वाटत आहेत, खूप जास्त वाटत नाही आहेत. परत कुंड्यांचे स्टँड वगैरे खूप छान आहे. ही कमानसुद्धा अगदी छान होती, मला खूप जास्त आवडली. म्हणजे गार्डनमध्ये एखादी वेल वगैरे चढवण्यासाठी खूपच छान आहे. तुम्हाला टेरेस गार्डन करायचं असेल तरीसुद्धा अगदी मस्त साचा आहे हा कमानीचा, कारण का त्याला दोन्ही साईडला ना कुंड्या ठेवण्यासाठी पण असे ब्रॅकेट दिलेले आहेत. वाव, हे पण किती पॉट्स मस्त मस्त आहे. 5900, 5200, 5300, 1050. चांगलं आहे. 1090, 1090, 1260. ठीक आहे, छान आहे ना. $470 हे पण छान आहे, मस्त आहे. हे स्टँडिंगवाले मला खूप आवडतात, हे छान आहे. मस्त. हे कितीच्या ह्याच्यावर किंमत नाही लिहिलेली. हां, 2250. बंगला बांधल्यावर येऊया इकडे. तर त्यांच्या ह्या सेक्शनमध्ये खूप छान छान अशा मोठ्या मोठ्या कुंड्या होत्या, जसं की आपण घराच्या एंट्रन्सला किंवा इनडोअर प्लांट्स वगैरे लावण्यासाठी जे प्रकार आपल्याला हवे असतात ना छान कुंड्यांचे, म्हणजे ज्या दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतील, तर अशा खूप रिझनेबल रेटमध्ये इथे छान कुंड्या होत्या. हे बघ किती छान केलं, जेड प्लांटला असं मस्त कमान करून. जेड पण घ्यायला पाहिजे. आता हे अजून एक त्याच पाठारे नर्सरीमध्येच अजून एक सेक्शन आहे, जिथे अशा लहान आकाराच्या कुंड्या वगैरे छान छान प्रकारच्या, म्हणजे वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वगैरे अशा टाईपच्या कुंड्या इथे विकायला ठेवलेल्या आहेत. हे इथे अशा मिनिएचर गार्डन आपण बनवतो ना घरामध्ये, त्याच्यासाठी सुद्धा भरपूरशा ॲक्सेसरीज आहेत. अशा प्लॅस्टिकच्या रंगबेरंगी कुंड्या आहेत, पुन्हा हँगिंगच्या कुंड्या आहेत, वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत, काचेचे, सिरॅमिकचे,
सिरॅमिक पॉट्स वगैरे आहेत. परत मेटलचे पॉट्स पण आहेत. हे असे छोटे छोटे डेकोरेटिव्ह पॉट्स आहेत जे आपण घरामध्ये सजवायला वगैरे ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण असे छोटे छोटे प्लांट्स वगैरे लावून आपण घरात मस्त डेकोरेट करून ठेवू शकतो. म्हणजे खिडकीमध्ये वगैरे असे लावून ठेवू शकतो. अगदी 60-60 रुपयाला हे रेझिन पॉट्स आहेत. त्यामुळे खूपच रिजनेबल आहेत आणि छान वाटतात हे असे डेकोरेट करून आपण खिडकीमध्ये वगैरे ठेवले तर. मागच्या पुण्यात गेले शिकायला आलं तसं रिप्लेस करायला लागणार आहे आपल्याला हे मेटलमध्ये. माझ्या खिडकीतल्या झाडांना पाणी घालण्यासाठी ना अशी झारी हवीच होती आणि ती इथे मिळाली. ती पण फक्त 200 रुपयाला. तर छान आहे, मस्त आहे. अगदी 5 लिटरपेक्षा मला वाटतं जास्तच पाणी बसत असावं ह्याच्यामध्ये. छान झारी आहे. झाडांना पाणी घालायला खूप बरं पडतं कारण का माझे काय ना ग्रिलमध्ये आहेत ना झाडं, तर त्याच्यातून ती अशी तोटी बरोबर बाहेर जाऊन मग ती झाडांना पाणी घालणंसुद्धा सोपं जाईल मला या झारीने. तर मग एक ही झारी मी घेणारच आहे. आणि झारीने पाणी घालण्याचा उपयोग हा असा आहे की मातीसुद्धा वाहून जात नाही कुंड्यांमधली. अगदी जेंटली पाणी असं घातलं जातं झाडांना. तर इथे सुद्धा हे छान अगदी असे हँडमेड पॉट्स आहेत. हे खूप छान छान प्रकारचे पॉट्स होते ह्या बाजूला. तर अगदी घ्यावंसं वाटत होतं, पण ऑलरेडी माझ्याकडे पॉट्सचं कलेक्शन एवढं आहे ना. पण नेक्स्ट टाईम मी इथे येईन ना तर काही ना काही नक्कीच घेईन पॉट्समध्ये. इतके सुंदर सुंदर पॉट्स आहेत इकडचे. आता हे जे दिसत आहेत ना हे असे ॲक्रिलिकमध्ये छान बनवलेले. नक्की काय मटेरियल आहे ते समजत नाही आहे, पण मस्त बनवलेले आहेत आणि रेटही त्याचे खूप कमी आहेत. आता ही जी कुंडी आहे ना ती फक्त 200 रुपयाला आहे. छान ना. तर हे इकडे पण असे छान एलिगंट असे पॉट्स ठेवलेले होते, पण ह्यांचे रेट मला खूप जास्त वाटले. नाहीतर दिसायला खरोखर खूप छान आहेत. एकदम डेलिकेट वाटत आहेत आणि खूप रिच पण वाटत आहेत. हे तुळशी वृंदावनं पण आहे त्यांच्याकडे. तर माझ्याकडे ऑलरेडी तुळस मी एका छानशा कुंडीत लावलेली आहे, त्यामुळे तुळशी वृंदावन तर घेण्याचा माझा काही विचार नव्हता. पण ह्याच्यातलं पॉट मला एक घ्यायचं होतं, पण खूपच रेट जरा जास्त वाटले मला त्याचे, म्हणून मग नाही घेतलं. तर परत फिरून मी एकदा ह्या पॉट्सकडे येत होते. तर राहून राहून माझं लक्ष तिकडेच जात होतं. खूप घ्यावंसं वाटत होतं, पण नक्की घरामध्ये आता नक्की ठेवू कुठे म्हणजे सुचत नव्हतं ना की मला हे कुठे ठेवता येईल ते. मग म्हटलं घेऊ का नको तोच विचार केला आणि नाही घेतलं. पण म्हटलं ठीक आहे घरी जाऊन बघू एकदा नीट कुठे ठेवता येईल ह्याचा विचार करू आणि नंतर पाहिजे तर परत येऊन आपण घेऊ शकतो. त्यामुळे मग आता ह्या फेरीला तर मी काही घेतलं नाही आहे ह्या पॉट्समध्ये.
पण हे पॉट्स मला खूपच जास्त आवडले आणि खूपच अट्रॅक्टिव्ह वाटले. हे सगळं बघेपर्यंत नर्सरीचा टाईम कधीच संपला होता. अक्षरशः 6:30 वाजले होते. त्यामुळे माझा हा व्लॉग मला इथेच थांबवावा लागतो आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा हा व्लॉग तुम्हाला पण अशीच माझ्यासारखी नर्सरीची, झाडांची, पॉट्सची अशी आवड आहे का घर सजवण्याची? तर माझा हा व्लॉग जर तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.